नमस्कार मित्रांनो, आज आपण निखिल थिटे सर यांच्या फार्मवर आलो आहोत। त्यांच्या फार्मचा ॲड्रेस आपण दिलेला आहे, धावडी, तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी आहोत। आणि त्यांच्याकडे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात आज गीर गाई, काळी कपिला गाई आणि देशी गाई म्हणजे बऱ्याचशा जातीच्या गाई यांच्याकडे उपलब्ध असतात। तर आपण आज आपल्या व्हिडिओ मार्फत म्हणजेच आपल्या सफर बाजाराची चॅनल मार्फत पूर्णतः डिटेल देणार आहोत तुम्हाला। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्ण गाई संदर्भातील माहिती जाणून घ्यायची असेल तुम्हाला किमतीसह तर आपल्या चॅनलला फॉलो करा। मित्रांनो, सरांच्या फार्मचं नाव आहे तुळशीरंग डेअरी फार्म, धावडी। मित्रांनो, सरांकडे खूप मोठ्या प्रमाणात देशी गाई उपलब्ध असतात आणि महाराष्ट्रातील म्हणण्यापेक्षा पुणे जिल्ह्यातील टॉपचा फार्म आहे देशी संदर्भात। देशी गाय हवी असेल तुम्हाला तर तुम्हाला गिर गाय उपलब्ध होईल, साहिवाल गाय उपलब्ध होईल, हरियाणी गाय उपलब्ध होईल। तसेच मित्रांनो लाल कंदार सुद्धा गाय उपलब्ध आहे, पाहताय समोर ही लाल कंदार गाय आहे। अशा पद्धतीच्या खूप गाय उपलब्ध असतात देशी गायमध्ये। आणि यांच्याकडे मित्रांनो गिर गायच्या अशा खूप व्हरायटी उपलब्ध आहेत। यामध्ये क्रॉस मध्ये सुद्धा गाय हवा असेल तुम्हाला गिर मध्ये तर उपलब्ध आहे। तसेच मित्रांनो निखिल सरांचा फार्म हा काळ्या कपिला गायीसाठी खूप प्रसिद्ध आहे। तर यांच्याकडे काळ्या कपिला गायी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतात। तुम्ही रोज जरी आले तरी तुम्हाला गायी उपलब्ध होऊन जातील। कधीही कॉल करा आणि स्क्रीनवर नंबर आहे, त्यांना कधीही कॉल करा आणि मोठ्या प्रमाणात गायी उपलब्ध होऊन जातील। तुम्हाला पाहताय अशा पद्धतीच्या गायी आहेत आणि पूर्णतः काळी कपिला सुद्धा उपलब्ध आहे त्यांच्याकडे। पाहताय ही देशी गाय, गावरान गायमध्ये काळी कपिला गाय उपलब्ध आहे। अशा पद्धतीची या गायचे रेट आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपण सरांची मुलाखत घेऊ। पाहताय ही गिर मध्ये गाय सुद्धा उपलब्ध आहे, काळी कपिला। तसेच मित्रांनो खिल्लार मध्ये सुद्धा काळी कपिला गाय उपलब्ध आहे। बाजार भाव जाणून घेऊ। आणि पुणे जिल्ह्यात मित्रांनो पुण्यामध्ये तुम्हाला जर परिसरातले गाय खरेदी करायची असेल तर ती पोचची सुविधा उपलब्ध आहे त्यांच्याकडे। गाय घरपोच होते। व्यवहार करा, दुधाची 100% खात्री दिली जाते सरांकडे। आता आपण सरांकडून प्रत्येक गायचे दर जाणून घेऊ आणि दुधाची क्षमता जाणून घेऊ। गिर गाय तुम्हाला टॉपच्या हव्या असतील तर टॉपच्या गिर गाय सुद्धा उपलब्ध होतात सरांकडे। गिरच्या टॉपच्या गिर गाय हव्या असतील त्या सुद्धा उपलब्ध होतात। तुम्हाला गिर मध्ये क्रॉस हवे असेल तर क्रॉस मध्ये सुद्धा उपलब्ध होतात। सर ही आपण एक नंबरची गाय आहे, ही तुम्ही विकणार नाही आम्हाला पण कळलं, पण ह्या गायची जात आणि अशा पद्धतीची गाय हवी असेल तर मिळेल आम्हाला? हो मिळेल ना। ही कोणती गाय आहे? ही लाल कंदार जातीची गाय आहे। लाल कंदार गायचं काय वैशिष्ट्य असतं सर? हा पूर्ण कलर डार्क येतो या गायचा आणि एकदम शांत स्वभावाच्या गाय असतात ह्या विशेष म्हणजे बैलांसाठी गाय सांभाळल्या जातात। जास्त करून मराठवाड्यात ही गाय जास्त प्रसिद्ध आहे। नांदेडचा कंधार तालुका आहे तिथं, नांदेडमध्ये कंधार तालुक्यामध्ये जास्त दूध हिचं आपलं गावरांसारखं 2-2.5 लिटर भेटतं पण एक टायमिंगला। ज्याला छंद आहे त्याला गाय उपलब्ध करून देतात। मित्रांनो अशी गाय खरेदी करायची असेल तर सरांना कॉन्टॅक्ट करा। सर ही वेलेली गाय आहे, वेलेली गायचं कसं असतं तुमच्याकडे? आता ही वेलेली गाय आहे, हिला साधारण आता 7वा-8वा दिवस आहे। तिला 2 टायमिंगचं 4-4 लिटर दूध चालू आहे। 8 लिटर दिवसाचं दूध आहे हिचं। 8 लिटर दिवसाचं दूध आहे का? आणि एकदम शांत स्वभावाची गाय आहे। दूध काढून द्यायची पूर्ण जबाबदारी आपण घेतो, मोजमाप करून देणार। मित्रांनो अशी 100% खात्री महाराष्ट्रामध्ये क्वचितच व्यापारी देतात। तर तुम्हाला ही गाय खरेदी करायची असेल तर दूध किती म्हणले सर? दूध हिला 8 लिटर चालू आहे दिवसाचं। 8 लिटर दूध दिवसाला, पण 2 टायमात 4-4 लिटर। 4-4 लिटर। काय खाली? तिला खाली खोंड आहे। पाहताय मित्रांनो त्याशी नॉर्मल गाय आहे, शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर गाय आहे, मीडियम क्वालिटी मध्ये। 2 कुटुंबासाठी हो एकदम व्यवस्थित गाय, एक नंबरची। काय होईल प्राइस सर तिचे फायनल? तिचे आपण फायनल 45,000 रुपये सांगितले। 45,000 देत आहे। आज जे आपण प्राइस सांगणार आहे त्या पूर्ण फायनल सांगणार। ओके, कमी होणार नाही सर। ही 2 नंबरची गाय काय सांगता येईल? आता ही मोठ्या मापाची गाय आहे, हिला आज येऊन 3रा दिवस आहे। खाली कालवड आहे। आता साधारण तिला दिवसाचं 7 लिटर दूध चालू आहे, 3.5-3.5। 3रा दिवस आहे, खाली कालवड आहे, प्युअर क्वालिटीची गाय आहे, प्युअर कालवड आहे। ही गाय आपण फायनल 60,000 रुपयाला देणार आहे। दूध किती निघते? दूध आता तिचं 7 लिटर चालू आहे, 3रा दिवस आहे गायला। ओके, चिकावरच आहे अजून। मित्रांनो गाय चिकावरच आहे आणि दुधाची खात्री घ्यायची असेल तर स्वतः या दुधाचं मोजमाप करा, गाय खरेदी करा। 100% दुधाची खात्री दिली जाते। पाहताय काचेचा आकार पाहून घ्या गायचा।
2 नंबरची गाय काय म्हणजे फायनल सर तिचं? फायनल 60,000 रुपये. 60,000 रुपये होईल. पाहता मित्रांनो गायची क्वालिटी 60,000 तुम्हाला गाय उपलब्ध आहे आणि मोठ्या मापाची गाय. मोठ्या मापाची गाय. सर 3 नंबरची गाय काय होईल? ही 3 नंबरची गाय आज सकाळीच वेली आहे. हा खाली खोंड आहे तिला. खाली खोंड आहे. हा साधारण गाई 10 ते 12 लिटर दूध देईल. किमतीच कसं होईल? किंमत ही गाय फायनल 55,000 रुपयाला देईल. 55,000. हो 2 टायमाचं मोजमाप करून 2 घ्या. टायमाचं मोजमाप करून द्या. मित्रांनो निखिल सर हे दुधाची 100% खात्री देतात. त्यामुळे तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर 100% खात्री आहे आणि आपल्या चॅनल मार्फत तुम्हाला डायरेक्टली डिस्काउंट सुद्धा दिला जाईल. संपर्क केल्यानंतर चॅनलचं नाव सांगितलं तर डिस्काउंट मिळेल. तुम्ही परस्पर आले चॅनलचं नाव नाही सांगितलं या वराला जबाबदार आम्ही नाही राहणार. जर आमच्या चॅनलचं नाव सांगितलं असेल तर तुमच्या या वराला सुद्धा जबाबदार आम्ही राहणार. इतर कोणत्याही व्यापाऱ्याची आपण जबाबदारी घेतलेली नाही. पण निखिल सरांची गॅरंटी आहे आपल्याला. त्यामुळे तुम्हाला गाय खरेदी करायची असेल ही किती होईल सर फायनल? फायनल 55,000. 55,000 तुम्हाला ही. आज आपण सगळ्या गाई रिझनेबल रेट मध्ये देतोय. आपल्या छोट्या शेतकऱ्यांसाठी गाय उपलब्ध केलेल्या आहेत मीडियम रेंजच्या. 3 नंबरची झाली आता 4 नंबरची. 4 नंबरची गाय दुसऱ्या वेताला खाली झालेली आहे. खाली खोंड आहे. हिला आज 7 दिवस झालेत खाली झालेली. 8 लिटर दिवसाचं दूध चालू आहे. एकदम शांत स्वभावाची गाय आहे. दुसऱ्या वेताचीच गाय आहे. एकदम मीडियम रेंज मध्ये. किती गाय फायनल 48,000 रुपयाला द्यायची. 48,000. हो गायकडे दाखवा शक्यतो गायकडे दाखवतो ना. 4 नंबरची गाय आहे. 48,000 तुम्हाला गाय उपलब्ध आहे. पाहत आहे अशा स्वरूपाची. डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. सर 5 नंबरची गाय आहे. ही 5 नंबरच्या गायला 10 दिवस झालेत वेलेली. दुसऱ्या वेताची कालवडे एकदम शांत स्वभावाची गाय आहे. आता तिला दिवसाचं 8 लिटर दूध चालू आहे. 2 टायमाचं. त्याची फायनल प्राइस आपण 51,000 रुपये सांगितली. मित्रांनो इतर व्यापाऱ्यासारखं 10 लिटर 15 लिटर निखिल सर कधीच सांगत नाही. जे आहे ते रेले जे दूध चालू आहे तेच तुम्हाला मोजमाप करून मिळेल आणि तेच सांगितलं. आणि विशेष खाली खोंड आहे. पाहत आहे अशा काळ्या कलर मध्ये थोडासा मिक्स कलर मध्ये आहे. काय फायनल सर? फायनल 51,000 रुपये. 51,000 दुसऱ्या नंबरची गाय. हो सर 6व्या नंबरची गाय दुधाची क्षमता जास्त आहे ती. हो हा ही 6 नंबरची गाय आहे. हा मोठ्या मापाची. काय सांगता? 6 नंबरची गाय काल दुपारी वेलेली आहे. खाली कालवड आहे. तिची दुधाची कॅपॅसिटी 12 ते 14 लिटर आहे. 10 लिटरची आपण 100% खात्री देणार गाय. पाहताय मित्रांनो अशा स्वरूपाची गाय आहे. डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. आणि 2 टायमाचं मोजमाप करून 2 टायमाचं मोजमाप करून देणार गाय. मोठ्या मापाची गाय किती झाली ही काल दुपारी वेलेली गाय. सर खाली कालवड. काय होतं काही गायांचे शिंग वर असतात गिर मध्ये आणि काही गायांचे शिंग खाली असतात. त्याचं काय वैशिष्ट्य आहे? आता ही जी वर शिंगाची गाय असते ही थोडी गाय कॉन्क्रेस क्रॉस आहे. किंवा ज्या वर शिंगाच्या बाकीच्या गाय येतात त्या काठीवाडीमध्ये येतात. ज्या खाली येतात शिंगाच्या त्या प्युअर गिर मध्ये येतात. असा विषय. हे आकार वगैरे शिंगाचा व्यवस्थित आहे गायचा. हो आता वेलेली ताजी त्यामुळे ती त्रास देते. पण गाय दुधाची गॅरंटी देते 100%. ओके 6 नंबरची गाय. 6 नंबरची गाय. हा द्या सर. 6 नंबरच्या गायचं काय सांगते म्हणले? त्याचे आपण 71,000 रुपये सांगतो फायनल. दुधाची क्षमता 10 लिटरला बांधून ठेवू आपण. मोजमाप करून मिळेल. गायने 12 ते 14 लिटर दूध द्यायला पाहिजे. सर 7 नंबरची गाय आहे. काय सांगते? 7 नंबरची गाय तिसऱ्या वेताला खाली व्हायला आहे. साधारण एक 10 लिटर दूध देईल गाय. एकदम शांत स्वभावाची गाय आहे. हिची आपण 55,000 रुपये किंमत सांगतो. 55,000. एक 20 दिवस बाकी आहे गायला. पाहताय मित्रांनो मोठ्या मापाची गाय आहे. क्वालिटी पाहून घ्या. अशा स्वरूपाची गाय आहे. खूप मोठ्या मापाची गाय आहे. कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. सर हे काबरी मध्ये एलईडी मध्ये काबऱ्या कलर मध्ये ही गाय. पाहताय मित्रांनो कांक्रेज क्रॉस आहे. पण गायची क्वालिटी पाहून घ्या. एकदम शांत स्वभावाची गाय आहे. मिडियम कुटुंबासाठी एकदम छान दुधाची गाय. दूध राहील सर तिला? हिला 8 ते 9 लिटर दिवसाचं दूध राहील. आता यायला किती दिवस टाइम आहे? वेळेला येईल 8 दिवस बाकी. 8 दिवस 15 दिवस धरू आपण सर. 15 दिवस. किमतीत कसं होईल सर? तिला आपल्याला फायनल 45,000 रुपयाला द्यायची. 45,000. ह्या साईडने घ्या. 45,000 होईल का सर? हो. पाहताय मित्रांनो काचेचा आकार पाहून घ्या. अंतर विंतर एकदम सारखे आहेत. आणि गायची क्वालिटी पहा. अनेक शेतकऱ्यांच्या म्हणजे अपेक्षा असतात की आम्हाला दूध देणारे कमी दूध देणारे पाहिजे गाय आणि कमी बजेटमध्ये. तर हे उपलब्ध आहे. त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता.
किंमत काय सांगितली तुम्ही? तिची आपण फायनल 55,000 रुपये 55,000 सांगितली. दुधाची काय क्षमता सांगितली अंदाजे? 10 लिटर गाई दूध द्यायला पाहिजे. ओके. किती नंबरची गाई? 8 नंबर आहे, 7 नंबर आहे. सर 7 नंबरची गाय, 7 नंबरची गाय काय किंमत सांगितली सर? हिची फायनल 55,000 रुपये सांगतो आपण. शांत स्वभावची गाय, एकदम शांत स्वभावाची गाय. एक 20 दिवस बाकी आहेत गायला. पाहता मित्रांनो गायची क्वालिटी. कडू सर ही 9 नंबरची गाय आहे, काय सांगता येतं? ही लिलडी कलर मध्ये गाय आहे. हा. दुसऱ्या वेताला गाय खाली झालेली, 6 दाताची गाय, खाली कालवड आहे. शांत स्वभाव. शांत स्वभावाची गाय आहे. एक 10-12 दिवसाची वेलेली आणि एकदम शांत स्वभावाची गाय आहे. आता 10 लिटर दूध चालू आहे गायला. 10 लिटर हो. चालू आहे का? एकदम चारी सड एकदम सारखे, अंतर वगैरे एकदम सगळं सारखं. किमतीच कसं आहे सर? किंमतीची आपण 75,000 रुपये सांगतोय. 75,000 सांगताय. मोठ्या मापाची गाय एकदम. पाहताय मित्रांनो गायची क्वालिटी पाहून घ्या. सर हिचं वजन थोडस साईजला कमी आहे, पण माथा क्वालिटी एकदम क्वालिटी मध्ये पातळ चमडीची गाय आहे. एकदम दुधाला चांगली, दुधाची क्वालिटी पण चांगली असते लिलडीची. पाहताय मित्रांनो गायची क्वालिटी अशा पद्धतीची आणि काळे सडेत पूर्णतः. नागपुडी काळी आहे गायची, शिपूट गोंडा काळा आहे आणि चारी पाय काळे. म्हणजे देवाच्या दुधासाठी जी गाय वापरली जाते ही 100% लिलडी कलर मध्ये गाय. नवरात्रात लोकांना उपवास आहे, गाय खरेदी करायची असेल तर लगेच सरांना संपर्क करा, गाय घरपोच होईल. किंमत काय सर फायनल? हिची 75,000 रुपये फायनल सांगतो आपण. पाहताय मित्रांनो गाय दूध खाण्यासाठी खूप क्वालिटीची गाय आहे. कॉन्टॅक्ट करा आणि लगेच खरेदी करा. 9 नंबरची गाय आहे. ठीक आहे. फक्त भारी बांधो बेटा, जाली को बांधो. सर ही 10 नंबरची गाय आहे लाल मधली. हो. काय होईल सर? ही दुसऱ्या वेताची गाय आहे. तिला साधारण एक 20-22 दिवस बाकी आहेत. आता एक 7 ते 8 लिटर दूध दिल गाय 2 टायमिंगचं. तिची आपण फायनल 45,000 रुपये किंमत सांगतो. 45,000 रुपये किंमत सांगताय. सर तुमच्याकडे गायचे दर कमी का असतात? आपल्याला सर्वसाधारण शेतकऱ्यासाठी गाय द्यायची आहेत, सर्वांना गाय घेता यावा या बजेट मध्ये गाय जर द्यायची. अशी गाय असेल तर कोणी 55,000 60,000 डायरेक्टली किंमत सांगतात. तुमच्याकडले आम्हाला जाणवलं आजपर्यंत की तुमच्याकडे गायचे दर खूप कमी असतात. सर्वसामान्य शेतकऱ्याला गाय सांभाळता आली पाहिजे, हाच आपला उद्देश आहे. सर इतरांच्या तुलनेत तुमच्याकडे दर खूप कमी असतात. हो. काय कारण आहे त्याचं? तेच सांगतो ना, आपल्याला जास्त नफ्याची अपेक्षा नाहीये, पण प्रत्येक सर्वसामान्य शेतकऱ्याला गाय सांभाळता आली पाहिजे. आता मेन काय होतं, माणूस गिर गाय स्वतः घरगुती दुधासाठी घेत असतो. हा काय दूध धंद्याचा जास्त व्यवसाय नाहीये गिर गाय म्हणजे. हिचं काय होईल सर? ही दुसऱ्या वेताला खाली व्हायला कालवड आहे, काबऱ्या कलर मध्ये, कांक्रेट क्रॉस मध्ये. हिची आपण 51,000 रुपये फायनल सांगतोय. एक 8 ते 10 दिवस बाकी आहेत. दुसऱ्या वेताला खाली व्हायला कालवड. काय होईल म्हणले सर? ही 11 नंबरची गाय 51,000 रुपये फायनल सांगतोय. पूर्णतः काळी आहे आणि काबरीमध्ये काबरीमध्ये काळ्या साडाची गाय. कांक्रेट क्रॉस आहे थोडी. कांक्रेट क्रॉस आहे, दुधाला क्वालिटी चांगली राहील. पाहताय मित्रांनो किमतीच कसं येईल सर? 51,000 रुपये फायनल. 51,000. सर वेलेली गाय आहे ही, मीडियम रेंज मधली गाय दिसते. मीडियम रेंज मध्ये ह्या गायला आता 9 लिटर चालू दूध आहे. आज 4था दिवस आहे. साईज पेक्षा जास्त दुधाची क्षमता आहे. 100% गायचा कास एकदम मेन कासची गाय आहे. 9 लिटर गायचं 2 टाइम कुणी येऊन दूध काढून. खाली काय सर? खाली तिला खोंड आहे. खाली खोंड आहे. 55,000. 12 नंबर. किंमत सर किमतीच काय होईल फायनल सर? याची किंमत आपण फायनल 55,000 रुपये सांगतो. 55,000 दुधाची क्षमता. एक 9 लिटर आता दूध चालू आहे गायला, 4था दिवस आहे. गायने 10 लिटर दूध द्यायला पाहिजे. तिच्या साईज पेक्षा दुधाची क्षमता चांगली आणि एकदम शांत स्वभावाची. मोजमाप करून देता येतं. 100%. पाहताय मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर फायनल काय म्हणले सर? फायनल 55,000 रुपये. ओके. 55,000 तुम्हाला गाय उपलब्ध आहे मित्रांनो, कॉन्टॅक्ट करा. सर हे क्रॉस मध्ये गाय आहे, हिचं काय सांगताय? ही जर क्रॉस मध्ये गाय, हिला आता दिवसाचं 2-4 लिटर दूध चालू आहे. 1 महिना झालं गाय भरवलेली. हे आपण फक्त 15,000 रुपयामध्ये देणार आहे गाय. फक्त 15,000 गाय देत आहे मित्रांनो. गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा. खूप मोठ्या मापाची गाय आहे मित्रांनो. 15,000 शिळी सुद्धा येत नाही तर तुम्हाला गाय उपलब्ध आहे. 2 लिटर दिवसाचं दूध चालू आहे गायला. आता 4 लिटर सध्या 4 लिटर दूध चालू आहे. दुधाचेच पैसे तेवढे होते. हो मित्रांनो गाय 1 महिन्याची भरलेली पण आहे, पण जो घेईल त्या शेतकऱ्याचे नशीब म्हणजे खाली म्हणून त्यावर होणार. तुम्हाला गाय उपलब्ध आहे मित्रांनो. फक्त 15,000 कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा. आता जवळ असतं तर आम्हीच घरी नेली असती गाय.
सर हे गिर मध्ये गाय आहे, हिचं काय सांगताय? ही प्युअर क्वालिटीची गिर मध्ये गाय आहे. हा. ही आता 4-4.5 महिन्याची वेलेली आहे आणि दिवसाचं 5 लिटर दूध चालू आहे ह्या गायला. 5 लिटर दूध चालू आहे. एकदम प्युअर क्वालिटी मध्ये गाय आहे. किती जर गरीब स्वस्त होईल? शेतकरी असेल कोण तर त्यासाठी फक्त ही गाय आपण 25,000 मध्ये उपलब्ध केलेली आहे. मित्रांनो पाहताय महाराष्ट्रात सगळ्यात कमी रेट असेल तर निखिल सरांचा आहे आणि तुम्हाला टॉप क्वालिटीची गाय आहे. पाहताय टॉप क्वालिटी, तिचा माथा, कान, कलर, तिची चमडी एकदम पातळ चमडीची गाय. किती होईल फायनली? फायनल 25,000 रुपये. फक्त 25,000 ही गिर गाय उपलब्ध आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि लगेच खरेदी करा. पुणे परिसरात असाल तर तुम्हाला पोच होऊन जाईल. ओके सर, तुमच्या गोठ्याची म्हणजे तुमच्या फार्मची खासियत आम्हाला कळाली की तुम्ही प्युअर काळ्या गाय तुमच्याकडे उपलब्ध असतात. त्यामध्ये अशाच पद्धतीची आज गाय आहे गावरांमध्ये. सर हिचं काय होईल? ही गाय 4 महिन्याची वेलेली आहे. खाली कालवड आहे, देवणीची कालवड झालेली आहे गायला आणि एकदम पूर्ण काळ्या कलर मध्ये आहे. फक्त ह्या गायचं जे लाल कलर दिसतोय, आता प्रत्येक कस्टमर विचारतो की बाबा हे लाल का दिसतं, तर गाय खाली आपल्याकडे मॅट नाहीये तर गोमूत्रात जर बसली तर ते किती काळी गाय जरी आपण आणली तरी ती लाल पडते. तिची जर स्वच्छता नाही ठेवली तर ती लाल पडते. त्याच्यामुळे ते लाल दिसतंय, बाकीचा काही विषय नाही. ही गाय फक्त आपण 41,000 रुपयामध्ये उपलब्ध केलेली आहे. 41,000. दुसऱ्या वेताची खाली झालेली गाय. खाली देवणी कालवड सुद्धा काळे आहेत तिचे, सड पण काळे आहेत पूर्ण. पाहताय मित्रांनो सड सुद्धा काळे आहेत गायचे. गायचे डोळे पहा पूर्णतः काळे आहेत, नख काळे आहेत, शिंग काळे आहेत आणि विशेष त्याच्या खालचे कालवड पहा तब्येतीला कशी आहे. कुठेही तुम्हाला बारगाड्या दिसणार नाही, एवढी क्वालिटी आहे. दूध भरपूर होतं गायला आणि त्यांनी डायरेक्ट पाजलेली आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा. दूध किती निघते म्हणले सर तिचं? दूध तिचं आपण 1 लिटर दूध काढताय. ओके, काय होईल फायनल तिचं? फायनल 41,000 रुपये सांगतो आपण. तर हे कालवडीचं काय होईल? ही कालवड आता 15 ते 16 महिन्याची कालवड आहे. मध्ये नाही, सायवाल क्रॉस मध्ये कालवड. काय होईल म्हणली? प्युअर काळी. हिचे आपण 35,000 रुपये सांगतोय. 35,000 सांगतोय. पाहताय मित्रांनो अशा पद्धतीची कालवडे कॉन्टॅक्ट करू शकता. पूर्णतः काळी आहे. हा लाल पॅच मित्रांनो हे लघवीमध्ये बसल्यानंतर शेणामध्ये बसल्यानंतर हा लाल होतोच. त्यामुळे तुम्हाला गाय खरेदी करायची असेल किंवा कालवड तर लगेच संपर्क करा. पाहताय क्वालिटी, तिला बाहेर घेऊ. ही काळी कपिला गाय आहे आपल्याकडली. हो. हिचं काय सांगताय? ही आता 7 महिन्याची काळ्या बैलावरती गाभण आहे. हो. काय सांगता किमतीचं? त्या गायची आपण 1,51,000 रुपये सांगतो. 1,51,000. क्वालिटी पाहून घ्या मित्रांनो, प्युअर खिल्लार मध्ये गाय आहे. पूर्ण ब्लॅक आहे. पाहताय गायचा माथा, शिंगपा, नख, खुर, नागपुडी, कान, डोळे पूर्णतः काळेत. गायला कुठे अंगावरती पांढरा डाग नाहीये. फक्त गायचे सड आहेत ना, ते सड लाल कलर मध्ये आहेत. लाल कलर. पाहताय मित्रांनो गाय साईज सुद्धा खूप मोठी आहे गायची आणि एकदम शांत स्वभावाची गाय आहे. आणि कपिला बैलावरच गाभण आहे गाय. आता 7-7.5 महिन्याची गाय गाभण आहे. शेपूट गोंडा सुद्धा काळा आहे गायचा, पाहून घ्या. किंमत कशी होईल म्हणले सर? फायनल किंमत 1,51,000 रुपये सांगतोय. त्याच्यामध्ये कमी झाले सर? दुसऱ्या वेताला आता. दुसऱ्या वेताला का आता? हो. पहिल्यांदा काय होतं हिला? खोंड होता पहिला खोंड होता. पाहताय मित्रांनो काळाच झाला पहिला. काळाच झाला होता. आता सुद्धा काळाच होईल. वळ कुडाला होता सर भरलेला? वळ सांगोला. पाहताय मित्रांनो गायची क्वालिटी प्युअर खिल्लार मध्ये गाय आहे. गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. निखिल सरांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय. कॉन्टॅक्ट करून ही गाय खरेदी करू शकता. निखिल सरांची खासियतच मित्रांनो यांच्याकडे काळ्या